वळूयात पुढील बातमीकडे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांनी महायज्ञ सोहळ्याचं आयोजन केलंय। उद्या सांगलीच्या देशिंगमध्ये हा महायज्ञ सोहळा आयोजित केलाय। 101 पुजारी आणि 4 लाख शेतकरी या महायज्ञासाठी उपस्थित असणार आहे आणि याच वेळी बैलगाडा शर्यतीचं देखील आयोजन करण्यात आलंय। महायज्ञाचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे। तो महायज्ञ काय संकल्पना आहे नेमकी? खरं तर ह्या स्पर्धेला आम्ही मुख्यमंत्री केसरी म्हणून ह्या स्पर्धेला नाव दिलेलं आहे। खरं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेच्या मनामध्ये व प्रत्येक शिवसैनिकांच्या आमच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही मुख्यमंत्री केसरी ह्या स्पर्धेला नाव दिलेलं आहे। आणि ह्याच ठिकाणी ज्या ठिकाणी गोवंश संवर्धनासाठी जे आम्ही काम करणार आहोत त्याच ठिकाणी आम्ही महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे। जवळजवळ 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा महायज्ञ घातला जाणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे व्हावेत। कारण येणाऱ्या का आता लवकरच विधानसभेची निवडणूक चालू होऊन येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि सत्ता आल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून 101 पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे आणि ते रविवारी आम्ही करणार आहोत। तुम्ही आता राज्याचे नेते झालेले आहेत, शिवसेनेचे संघटक म्हणून तुम्ही संपूर्ण राज्यात फिरतायत। आता 2024ची विधानसभा निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपली आहे। कसं नियोजन केलेलं आहे आणि सांगली जिल्ह्याच्या बाबतीत तुमचं काय नियोजन आहे? सांगली जिल्ह्यामध्ये मी पूर्वीही सांगितलेलं आहे, आमच्या श्रेष्ठींनी सुद्धा सांगितलेलं आहे की सांगली जिल्ह्यामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ व खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आम्ही हे 2 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार आहोत आणि त्या गोष्टीवर आजही आम्ही ठाम आहोत की हे 2 मतदारसंघ आम्ही सोडवून घेऊन येणाऱ्या 2 ते 3 दिवसात उमेदवारांची घोषणा होईल। कॅमेरामन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।